ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची आज पुन्हा एकत्रित बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची देखील माहिती आहे। तर येत्या 2 दिवसात मुंबईतील जागा वाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर असेल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे राष्ट्रवादी नैसर्गिक मित्र असलेल्या काँग्रेसला बगल देण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून विविध प्रभागांसाठी 122 इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्यात आल्यात। या बैठकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करण्याच्या अनुषंगानेच उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला देखील सोबत घेण्याचा आग्रह केल्याची माहिती काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। आता या संदर्भात 21 डिसेंबरला वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांची एकत्रित बैठक होतीये। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे। आजपासून काँग्रेसच्या मुलाखती सुरू होत आहेत। खासदार वर्षा गायकवाड उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। दरम्यान काँग्रेसला भाजपनं मोठा धक्का दिलाय। काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। स्वर्गीय राजीव सातवांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली होती। दरम्यान प्रज्ञा सातव यांच्यासोबत काँग्रेसचा आणखी एक विधान परिषदेचा आमदार भाजपला गळायला लागल्याची माहिती आहे। अशा दोन्ही महत्त्वाचे प्रवेश आज सकाळी 11 वाजता होऊ शकतात। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मनसे पदाधिकारी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतील। या बैठकीदरम्यान नाशिक महापालिका निवडणुकीतील जागा वाटप, स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती तसंच संभाव्य युतीसाठी आवश्यक असलेल्या समीकरणांची जुळवाजुळव यावर सविस्तर चर्चा होईल। नाशिकमधील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मनसेची नेमकी भूमिका काय असावी याबाबत पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासोबत आपली मतं मांडणार आहेत। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा पार पडली आहे। यावेळी फडणवीसांनी जोरदार डायलॉगबाजी केल्यानं सभा चांगलीच गाजली। विकास कामांवर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी ठणकावले। सभागृहात बोलत असताना अनेक जण माझ्या विकास कामांबद्दल खिल्ली उडवत होते, मात्र देवाभाऊ जो बोलला वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, अशी डायलॉगबाजी फडणवीसांनी केली आहे। मी जे सांगतो ते निश्चित करतो। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता डेफिनेटली करता है। त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते। त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन। आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं। वसई विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। विरारमध्ये भाजप विरोधात बहुजन विकास आघाडी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची समीकरणं जुळताना दिसतायत। मंगळवारी विरारमधील ठाकूरांच्या कार्यालयामध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संभाव्य युतीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर काल मनसेचे नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे। यानंतर लगेचच काँग्रेसने ठाकूरांच्या कार्यालयामध्ये भेट देत युतीबाबत चर्चा केली आहे। या भेटीदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय पाटील, वसई विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऑलिन अल्वेडा यांनी हितेंद्र ठाकूरांशी चर्चा केली आहे। या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मान्य केलंय, मात्र जागा वाटपाबाबत कोणतीही ठोस चर्चा अद्याप झालेली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे। वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे। इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या 1 वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे। सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते। सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो। वसईची जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती जी झालेली आहे, त्या गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजनबरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे। आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्माननीय आप्पाला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे। आमचं जवळजवळ 100% पॉझिटिव्ह आहे
आणि याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जरा आमच्या वरिष्ठीची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेना महायुतीची अधिकृत घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालंय. युती विरोधातली पहिली ठिणगी ठाण्यामध्ये पडली आहे. ठाण्यातील भाजप कोपरी मंडळाच्या वतीनं शिंदेच्या शिवसेनेसह होणाऱ्या युतीबाबत अधिकृत हरकत नोंदवण्यात आली आहे. कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं यापूर्वी भाजप विरोधात केलेल्या कुरघोडींचा सविस्तर पाढा वाचून दाखवण्यात आलाय. या कृतीमुळे स्थानिक पातळीवर भाजपचं नुकसान होण्याची भीती या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील लेखी निवेदन ठाणे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना पाठवण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाच्या वतीने एक आम्ही महायुतीसाठी जे युतीचं जे हे आलेलं आहे प्रस्ताव, त्यामध्ये आमच्या कोपरी मंडळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. आम्ही आज आमच्या वरिष्ठांना जे आमचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब, कोकण पदवीधर आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले या तिघांकडे आम्ही आज याच्या संदर्भात युतीच्या विरोधात का आम्हाला युती नको कोपरी मंडळामध्ये, त्याकरता आम्ही आमचं ठामपणे मत तिथे दाखल केलेलं आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाचल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती ताकदीनं मैदानामध्ये उतरणार आहे. महायुतीच्या नेत्यांची पहिली बैठक काल पार पडली आहे. बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. मात्र अंतिम निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि शिवसेनेचे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे हे उपस्थित होते. अहिल्यानगर महानगरपालिकेचंही बिगुल वाचलं असून राजकीय समीकरणं वेगाने बदलू लागली आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वारंवार संपर्क करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीनं अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी वेगळी चूल मांडली आहे आणि त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान वंचित आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर काही अपक्ष आणि इतर पक्षातील बडे चेहरे संपर्कात असून योग्य वेळी उमेदवारी जाहीर करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी सांगितलं. सांगली महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यास आम्हाला काही अडचण नाही. महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. मात्र महायुतीमध्ये जागा लढवताना सन्मानपूर्वक जागा वाटप झालं पाहिजे. जागा वाटपाबाबत आम्ही चंद्रकांत पाटलांशी चर्चा करूच, तरी पण स्वतःच्या ताकदीवर लढण्याची तयारी ठेवा अशा सूचना मंत्री शंभूराज देसाईंनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिल्यात. इच्छुक उमेदवारांच्या आणि शिवसैनिकांसोबत संवाद मेळाव्यामध्ये देसाई बोलत होते. युती करण्याची आपली मानसिकता आहे, पण सन्मानाने युती झाली पाहिजे. युती झाली तर युतीमधनं लढायचंय, नाही युती झाली तर शिवसेना म्हणून आपल्याला लढायचंय. ह्या भूमिकेमधनं आजच्या बैठकीतनं आपल्याला जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही युतीसाठी भाजपकडे प्रस्ताव दिलाय. मात्र प्रस्तावाला स्थानिक नेत्यांचा प्रतिसाद मिळत नाहीये अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचंही ऐकायचं नसून ते फडणवीसांपेक्षाही मोठे झाले असतील असा टोला खोतकरांनी रावसाहेब दानवे यांना लगावला आहे. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही प्रस्तावाची एवढे दिवस वाट बघतो. अजूनही काही त्यांच्याकडून होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर अजूनही या ठिकाणी आलं नाही. आम्ही वाट बघू काही दिवस. आता आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. स्थानिक नेत्याचा प्रतिसाद कोणाचाच नाही, स्थानिकचा नाही, काहीच नाही. वरिष्ठ लोकांचा आहे प्रतिसाद. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नायकाचं नसेल, त्यांच्यापेक्षा मोठे झाले असतील. साताऱ्याच्या फलटण नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचार सभेमध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकरांवर टीका केली आहे. अनिकेत राजे नगरसेवक असताना एकही दिवस नगरपालिकेमध्ये हजर न राहिल्यामुळे ते अपात्र ठरले होते.
अशा व्यक्तीसाठी रामराजे का टाळ धरतात, कारण तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही. लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा, परंतु नगरपालिकेतच आला नाही. आणि का रामराजे हा अट्टास धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही, फक्त तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून. यवतमाळ नगरपालिकेसाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडतंय. यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची सून प्रियांका मोघेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आलाय. मात्र घराणेशाहीचा आरोप हा बिनबुडाचा असून गेल्या 10 वर्षांपासून आपण शहरामध्ये काम करत आहोत. तसंच यवतमाळ शहराला एक स्मार्ट सिटी म्हणून पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे, अशी प्रतिक्रिया प्रियांका मोघे यांनी दिली आहे. सामान्य घरातली आहे, असं काही नाही. तिकडचेही मी सोशल लोकांना धरूनच चालणारी आहे पहिलेपासूनच. त्यामुळे घराणेशाहीचं असं काहीच नाही आहे. आणि घराणेशाही झालं तर मला राजकारण आहे, साहेब करतात, बाळासाहेब करतात, तर मला कसं नियोजन असतं, का आपण कसं नागरिकांपर्यंत जातो याचा देखील मला अभ्यास आहे. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. मालेगावमधील माजी आमदारांनी स्थापन केलेल्या इस्लाम पक्षाची बैठक नुकतीच 1000 खोली येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये 50हून अधिक जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच भाजपला प्रमुख विरोधक मानलं असल्याचं आसिफ शेख यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मालेगावच्या समस्यांबाबत खासदार आणि आमदार निष्क्रिय असल्याचा आरोप करत इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडून एकत्रित मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेकडून महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून या मुलाखती घेतल्या जात आहेत. दरम्यान मुलाखती सुरू असतानाच कार्यालयामधला वीज पुरवठा खंडित झालाय, पण तरी देखील मुलाखती न थांबवता अंधारात देखील मुलाखती सुरू होत्या. तर पदाधिकाऱ्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये उमेदवारांनी आणलेल्या फाईल्स तपासल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालंय. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण 9,48,000 मतदार आहेत आणि ज्यामध्ये 5 लाखाहून अधिक पुरुष तर 4 लाखाहून अधिक महिला मतदार आहेत. 154 इतर मतदारांचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकांसाठी मतदान हे 15 जानेवारीला होणार असून मतमोजणी 16 जानेवारीला जाहीर करण्यात आली आहे. एकूण 28 प्रभागांपैकी 27 प्रभागांमध्ये 4 पॅनल असून एका प्रभागामध्ये 3 उमेदवार आहेत. यासाठी 8 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतमोजणी तिथेच होणार आहे. गोवा राज्यातील कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी अंबरनाथचे भाजप नेते आणि नगर परिषदेच्या उमेदवारांचे सासरे गुलाबराव करंजसुळे यांच्यासह त्यांच्या पत्नी अश्विनी गुलाबराव करंजसुळे आणि सासरे शिवाजी वाळके यांच्यावर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुलाबराव करंजसुळे यांनी गोवा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. मात्र न्यायालयानं या प्रकरणातील गंभीरता आणि तपासाची गरज लक्षात घेऊन गुलाबराव करंजसुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता गोवा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष असेल. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलाय. या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर वाल्मिक कराडनं औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. 12 डिसेंबरला त्याच्या या याचिकेवर युक्तिवाद करण्यात आलेला होता. वाल्मिक कराडवरील दोष निश्चितीला स्थगिती देण्याचं बीड सत्र न्यायालयाच्या आदेश द्यावेत अशी मागणी वकिलांनी केलेली आहे. मात्र संबंधित प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचं कोर्टानं नमूद केलंय. काल ॲडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता. आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे. यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशे साहेब, त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला.
या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि CM साहेबांवर किंवा सगळ्या ज्या ह्या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार मानतो. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह पालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. राजे यशवंतराव होळकर योजनेअंतर्गत निवासी इंग्रजी शाळांच्या वसतिगृह अनुदान योजनेमध्ये गैरव्यवहार आढळल्यामुळे जालना जिल्ह्यातील 39 पैकी 20 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती. समाज कल्याण विभागाच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा प्रयत्न झाला, पण पालक आणि विद्यार्थ्यांचं समाधान होत नसल्यामुळे त्यांनी तासभर ठिय्या मांडला. यावेळी पालकांनी विद्यमान विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची मान्यता पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. गोवा, आसाम, मुंबईमध्ये छापे टाकत पुणे पोलिसांनी तब्बल 4 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गांजा, पार्टी ड्रग्ज, सिंथेटिक ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि मुंबईतही पोलिसांनी छापे टाकत 6 जणांना या प्रकरणी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यामधलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ पाचगणीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहन तपासणी दरम्यान पर्यटकांच्या गाडीतून 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत कॅप्सूल आणि 13 ग्रॅम कोकेनसह विविध अंमली पदार्थ सापडले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. तर इतर सामग्रीसह एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 10 संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. आंतरजातीय विवाह योजनेतील अनुदानातून कमिशन मागितल्याप्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे. यामध्ये शिक्षक शैलेंद्र बगाटे आणि समाज कल्याण निरीक्षक शेषराव हिंगणे या दोघांना एसीपीनं 3000 रुपये घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूखंडाची मोजणी केल्यानंतर अहवाल देण्यासाठी 6 लाख रुपये स्वीकारणाऱ्या सिडकोचा भूमिलेख उपअधीक्षक दिलीप बागुले याच्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले. नैना क्षेत्रामध्ये असलेल्या एका भूखंडाची मोजणी करण्यासाठी तक्रारदारांनी सिडकोकडे अर्ज केलेला होता. त्यानंतर उपअधीक्षक दिलीप बागुले आणि त्यांचा सहकारी कलीमुद्दीन शेख यांनी मोजणीचा अहवाल देण्यास दिरंगाई केली. या अहवालासाठी त्यांनी तक्रारदारांकडे 9 लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती हा सौदा 6 लाख रुपयांवर पक्का झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सिडकोच्या वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. जळगाव MIDC परिसरातील एका कुंटणखाण्यावर पोलिसांनी मंगळवारी अचानकपणे छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेत घटनास्थळावरून 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. MIDCतील निलंबरी हॉटेलच्या मागे हॉटेल सुमेर सिंगच्या समोर अवैध देहविक्री होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. SDOPO नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे. बीडमध्ये महामार्गावर प्रवाशांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. धुळे सोलापूर महामार्गावर एक टोळी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि चोटे धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात आश्रय घेत असल्याचं पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी अगदी एखाद्या सिनेमात दाखवतात तसं प्लॅन करून या टोळीला अटक केली. पोलिसांनी अगदी ड्रोनच्या माध्यमातून रेकी करत या चोरट्यांना अटक केली आणि या चोरट्यांकडून पोलिसांनी 14 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. या टोळीतील सध्या 3 जण अटकेत आहेत तर आणखी 3 शोध सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये मध्यरात्री महामार्गावरून धावते वाहन थांबून लाठीकाठी आणि शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका ट्रक चालकानं तक्रार दाखल केलेली आहे. रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रक चालकाला 10 ते 12 जणांच्या टोळीनं लुबाडल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. कल्याणच्या शहाड परिसरामध्ये एक भीषण अपघात झालाय. 3 मोटारसायकलसह रिक्षाला भरधाव वेगानं येणाऱ्या इको व्हॅननं धडक दिली आहे. अपघातात 2 जण जखमी झालेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरचोळी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावरानं आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण झाली आहे. मिरचोळी येथील सोनारवाडी जंगल परिसरामध्ये बिबट्यानं एका रात्रीमध्ये 4 गुरांवर हल्ला केलाय. ही गुरे जंगलामध्ये चरण्यासाठी सोडलेली असताना बिबट्यानं हा हल्ला केलाय. एकाच ठिकाणी 4 गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरचोळी परिसरामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. वन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आलाय. मात्र या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि आता बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मालवणमधल्या तळाशील समुद्रामध्ये अनेकदा डॉल्फिनचं दर्शन होतं. या डॉल्फिनमधल्या भावनिकतेचं दर्शन पर्यटकांना झालंय. सकाळी कोवळ्या उन्हात डॉल्फिन सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना डॉल्फिन दिसले. विशेष म्हणजे डॉल्फिन एका मृत डॉल्फिनला आपल्या सोबत घेऊन जाताना दिसलेत. यावेळी इतर डॉल्फिन त्यांना सोबत करत होते. आपल्या मृत साथीदाराला हे डॉल्फिन तासनतास पाठीवर वाहून नेतात किंवा त्यांच्या भोवती फिरतात. हे भावनिक दृश्य पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले. चंद्रपूर जिल्ह्यामधलं उथळपेठ हे गाव राज्यामधलं पहिलं 100% सौर ऊर्जा ग्राम म्हणून विकसित करण्यात आलंय. काल आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालंय. उथळपेठ या गावातील 180 पैकी 180 घरांवर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले. राज्यातील उथळपेठ हे पहिलं सौर ऊर्जा ग्राम असून या मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतलेला होता. आता हे गाव 100% सौर ऊर्जा वापरणारं झाल्यामुळे गावातील लोकांच्या वीज बिलामध्ये बचत होण्यासोबतच गावाला अखंड वीज पुरवठाही होणार आहे. इतकी मोठी ग्रामपंचायत असणारं हे पहिलं गाव आहे आणि याचा निश्चितपणे आनंद आहे. आता यानंतर दुसरं गाव हे आपण चिंतक धावा करतोय आणि त्यानंतर महाराष्ट्रातली 5 मोठी गावं ही हातात घेण्याचा प्रयत्न. रशिया युक्रेन युद्धात उत्तराखंडमधील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या सितारगंज विधानसभा मतदारसंघातील शक्ती फार्म परिसरामध्ये राहणारा 24 वर्षीय राकेश कुमार याचा युद्धात मृत्यू झालाय. राकेश कुमार हा शिक्षणासाठी स्टडी विजावर रशियाला गेलेला होता. मात्र त्याचा व्हिसा आणि पासपोर्ट जप्त करून त्याला जबरदस्तीनं रशियन सैन्यामध्ये भरती करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राकेशच्या कुटुंबियांनी त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्नही सुरू केले होते. यासाठी कुटुंबियांनी दिल्लीला जाऊन भारत सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी राकेशला लवकरच भारतामध्ये परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान सुमारे 10 दिवसांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधत राकेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.